नागपूर शहर पोलिसांनी वाहन चोरांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे। गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या वाहन चोरी विरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत। या पथकाने दिलेल्या माहितीनुसार 29 जुलै रोजी महत्त्वपूर्ण कारवाई पार पडली आहे। या कारवाईची सुरुवात पोलीस ठाणे कोतवाली नागपूर शहर इथे 18 जुलै रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्यापासून झाली आहे। श्याम चोडाजी कांबळे यांच्या ई-रिक्षाची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती। 14 जुलै रोजी रात्री 11 ते 11:30 दरम्यान शाहू समाज सांस्कृतिक भवन समोर घाट रोड कोतवाली येथे त्यांची ई-रिक्षा क्रमांक MH49 BM 8553 चोरीला गेली होती। फिर्यादीने गाडीची चावी हरवल्यामुळे ती तिथेच पार्क करून घरी गेली असताना ही चोरी घडली होती। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातून एकूण 24 वाहने आणि एक ई-रिक्षा चोरी केल्याचे कबूल केलेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 12 वाहने आणि त्यांनी इतर इसमांकडून मिळवलेली चोरीची 11 वाहने अशी एकूण 23 दुचाकी वाहने आणि एक ई-रिक्षा जप्त केली आहे। याशिवाय चोरीची एक वाहन आर्णी पोलीस ठाण्यात जमा असल्याचेही निष्पन्न झाले आहेत। या मोठ्या कारवाईमुळे वाहन चोरी विरोधी पथकाने एकूण 15 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत।